नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 20 मार्च 2024 सकाळी 6 वाजता उजनी धरणाची काय स्थिती आहे. उजनी धरणातून भीमा नदीद्वारे सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा आदी शहरासाठी सोडलेलं पाणी आज कुठपर्यंत पोहोचलं आहे आणि पाणी बंद करण्याची शक्यता कधी आहे. त्याचबरोबर हे सोडलेल्या पाण्यामुळं उजनी धरणातील पाणीसाठा किती घटलेला आहे, किती घट झालेली आहे, टक्केवारीमध्ये TMCमध्ये किती घट झाली आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 488.470 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 1353.63 दशलक्ष घनमीटर अर्थात 47.80 TMC. तर उपयुक्त पाणीसाठा हा संपलेला असून मायनस साठ्यातील 449.18 दशलक्ष घनमीटर अर्थात 15.86 TMC म्हणजे जवळपास 16 TMC पाणी मायनस साठ्यातील मृत साठ्यातील संपलेलं आहे. टक्केवारी बघितली तर -29.61% उजनी धरण झालेलं आहे. मी अंदाज सांगितल्याप्रमाणे उजनी धरणातील भीमा नदीत पाणी सोडलेलं पाणी बंद करेपर्यंत 32%च्या आसपास उजनी धरण जाईल असा अंदाज सांगितला होता आणि तो खरा ठरताना दिसतोय. त्यामुळं कालव्यातून पाणी सोडण्याची आशा संपलेली आहे. दरवाजे बंद झालेले आहेत कारण त्या बेड पातळीवरचं पाणी खाली चाललेलं आहे. एक अर्धा ते पाऊण मीटर पाणी त्या बेड पातळीच्या वरच्या साईडला आहे, परंतु तेही 1-2 दिवसामध्ये कमी होऊन जाईल. त्यात बाष्पीभवनाचा वेग वाढलेला आहे, कधी कमी कधी जास्त होतोय. 6:40 पर्यंत जाणारा बाष्पीभवनाचा वेग मात्र काल 5.95 पर्यंत राहिलेला आहे आणि उजनी धरणातून सध्याला 6000 क्युसेकचा विसर्ग भीमा नदी पात्रात आणि चालू आहे. तर जे हे सोडलेलं पाणी परवा रात्री वडापूर बंधारा पास केला होता आणि काल रात्री 10 वाजता गोविंदपूर बंधारा, कोल्हापूर पद्धतीचा गोविंदपूर बंधारा पास केलेला आहे. त्यामुळे आणखी एक 2 बंधारे औज आणि चिंचपूर बंधाऱ्याच्या मध्यंतरीच्या भागात असतील. ते बंधारे आज संध्याकाळपर्यंत भरून जातील आणि उद्या सकाळपर्यंत त्या बंधाऱ्यामध्ये औज आणि चिंचपूर बंधाऱ्यामध्ये पाणी पोहोचेल. कदाचित उद्या संध्याकाळी 6 वाजता किंवा परवा दिवशी सकाळी 22 तारखेला 7-8 वाजता पाणी बंद करण्याची शक्यता आहे. तो पण उजनी धरणाची पाणी पातळी आपली जवळपास -30च्या पुढे म्हणजे 32 ते 34% पर्यंत गेलेली असेल आणि एका पाळीमध्ये जवळपास 12 ते 13% पाणी संपलेलं आहे. आणि TMCमध्ये बघितलं तर 47.80 TMC जरी आपल्याला साठा मोठा वाटत असला तर त्यामध्ये 20 ते 25 TMC फक्त गाळ आणि वाळू आहे. त्यामुळं फक्त केवळ 20-22 TMC पाणी आपल्याकडे शिल्लक राहिला असेल. तेही किती प्रमाणात कसं राहतंय ते आणखी बाष्पीभवन, नदीकाठचा धरणकाठचा उपसा, MIDC, उद्योगधंदे यांचा अविरत होणारा उपसा. बघा, तर शेतीसाठी बंधनं आहेत, पाणी नाही, पण उद्योगधंद्यासाठी बंधन नाहीत. कारण उद्योगधंदे हे ह्याच राजकारणी लोकांचे आहेत ज्यांनी या उजनी धरणावर डल्ला मारलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर बंधन नाहीत. खरं तर पाण्याचं जे वापराचं त्रिसूत्र आहे, आधी पिण्यासाठी, परत शेतीसाठी, मग उद्योगासाठी, असं असताना मात्र हे उलटं होताना दिसतंय. आधी उद्योगासाठी राहिलं तर शेतीसाठी आणि नाहीतर मग पिण्यासाठी. परंतु ही त्रिसूत्री वापरली गेली गरजेचं आहे, नियोजन होणं गरजेचं आहे. गेले 2 वर्षे उजनीचा नियोजनाचा बोजवारा झाल्यामुळे उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे आणि ही अस्वस्थता लोकांमध्ये पसरते आहे. लोकांमध्ये चीड आहे की उजनी धरणाचं नियोजन हे राजकारणी करतात आणि राजकारणी फक्त आपल्या स्वार्थापुरतं नियोजन करताना दिसून येतात आणि त्याला उजनी प्रशासनाचे लोक बळी पडून त्यावर काही उपाययोजना न करता आपल्या उजनीच्या पाण्याची वाट लावण्याचं काम अविरतपणे चालू आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.